सांगितलं त्यांचा वावर हा कुठल्या पक्षापुरता मर्यादित नव्हता, तर राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांना आशा भोसले यांचा जिव्हाळा लाभला होता. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं त्यांचं राजकीय नेत्यांशी भेटणं होतं. संगीत क्षेत्रासाठी राजकीय नेत्यांच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून काय काय योगदान देता येईल यासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या आणि त्यामुळे सर्व समाजातल्या सर्व स्तरांमध्ये, समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असलेला त्यांचा वावर आजची ही गर्दी काय आहे हे सांगण्यासाठी पुरेसं आहे. ज्योत्स्ना, आणखीन अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू. आता ही जी दृश्य आपण पाहतोय ते आशा भोसले यांचं पार्थिव नेण्यासाठी जी एक गाडी तयार करण्यात आलेली आहे, त्या गाडीची ही दृश्य आहेत. आज सकाळपासून ही गाडी सजवली जात होती. दादरमधल्या फुल मार्केटमधनं मोठ्या संख्येनं फुलं. आशा भोसले यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू हा होता की खूप गोष्टींमध्ये त्यांना रस होता आणि त्यातली एक गोष्ट होती ती म्हणजे फुलं. त्यांना फुलं खूप आवडायची आणि त्यातही चाफ्याची फुलं, पांढऱ्या रंगाची फुलं यांच्यावर त्यांचं विशेष प्रेम होतं. आताही तुम्ही आशा भोसले यांचे जुने फोटो बघितले तर क्वचितच त्यांचा एखादा फोटो तुम्हाला दिसेल ज्यामध्ये त्यांनी केसांमध्ये गजरा माळलेला नाहीये किंवा फूल माळलेलं नाहीये. कार्यक्रम कोणताही असो, आशा भोसले यांच्या सजण्याचा एक अविभाज्य भाग होता ते म्हणजे त्यांच्या केसात माळलेली फुलं. त्यांच्या फुलांची हीच आवड लक्षात घेऊन आज त्यांना अखेरचा निरोप देताना पिवळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या फुलांचा वापर करण्यात आलेला ही गाडी सजवण्यासाठी. मोठ्या प्रमाणावर फुलं वापरण्यात आलेली आहेत कारण आशा भोसले यांचा आणि फुलांचं प्रेम हे खूप जणांना माहीत होतं, जगजाहीर होतं. आशा भोसले यांना ते प्रेम दाखवण्यातही कायम आनंदच मिळायचा. त्यामुळे आज त्यांना शेवटचा निरोप देताना त्यांच्या आवडीच्या रंगाच्या फुलांनीच ही गाडी सजवण्यात आलेली आहे. अनेक लोक तिथे उपस्थित आहेत. आशा भोसले यांचं शेवटचं दर्शन घेता यावं यासाठी काहींना आतमध्ये जाऊन दर्शन घेण्याची संधी मिळालेली आहे, पण ती सगळ्यांनाच मिळत नाही. त्यामुळं आशा भोसले यांचं पार्थिव घेऊन जाणारी जी गाडी आहे त्या गाडीचं दर्शन अनेक जण घेतात. याच गाडीमधनं काही वेळातच आशा भोसले यांचं पार्थिव शिवाजी पार्कच्या दादरच्या स्मशानभूमीकडे रवाना होते. आज संध्याकाळी 4 वाजता आशा भोसले यांना शासकीय इतमामामध्ये निरोप दिला जाईल. पद्मविभूषण या पुरस्कारानं, भारतातले जे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत त्यापैकी पद्मभूषण या पुरस्कारानं आशा भोसले यांचा सन्मान झाला होता. खरं तर त्यांचा सन्मान करण्यासाठी अनेक पुरस्कारही कमी पडावेत, इतकी मोठी त्यांची कारकीर्द होती, इतकं मोठं त्यांचं संगीत क्षेत्रामधलं योगदान राहिलेलं आहे. वेगवेगळ्या पुरस्कारांनी, मग ते राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार असतील, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार असतील, आशा भोसले यांचा कायम सन्मान होत राहिला. मंगेशकर कुटुंबामधला एक महत्त्वाचा आवाज ही आशा भोसले यांची ओळख ही राहिली. कारण क्वचितच इतिहासामध्ये अशी कुटुंब जन्माला येतात ज्या कुटुंबातले वेगवेगळे सदस्य एकाच क्षेत्रामध्ये इतकं मोठं योगदान देतात. लता मंगेशकर असू देत, आशा भोसले असू देत, हृदयनाथ मंगेशकर असू देत, या सगळ्यांचं संगीत क्षेत्रामधलं योगदान हे फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर देशासाठी एक वारसा बनून राहिलेला आहे. ही जी दृश्य आता आपण पाहताय ती आशा भोसले यांच्या निवासस्थानाची दृश्य आहेत. आशा भोसले आणि लता मंगेशकर यांची निवासस्थानं अगदी शेजारी शेजारी होती. दोन्ही बहिणी गेली अनेक वर्ष एकत्र राहत होत्या. अगदी काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी लता मंगेशकर ह्या साथ सोडून गेल्यानंतर आशा भोसले तरीही आपल्या स्वभावानुसार वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होत्या. अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत त्यांचं सगळ्यांशी भेटीगाठी. वय 92 झालं होतं, मात्र तरीही ते वय ना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं ना त्यांच्या उत्साहामध्ये दिसत होतं. आणि हे आशा भोसले यांचं पार्थिव आता अंत्यसंस्कारासाठी नेलं जात असतानाची ही दृश्य आपण पाहतो. माझे सहकारी प्रशांत सागवेकर आता आपल्यासोबत आहेत आशा भोसले यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. प्रशांत, कविता, आपण काल पासून या सगळ्यावरती चर्चा करतोय आणि अजूनही अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या सांगण्यासारख्या आहेत, बोलण्यासारख्या आहेत. आशाताईंचं कामच एवढं मोठं आहे कारण जवळजवळ 6-7 दशकांचा हा प्रवास आहे आणि हा संगीतमय प्रवास कधीही संपणारा नाहीये. आज जरी त्या शरीर रूपानं आपल्यातून निघून गेलेल्या असल्या तरी सुद्धा त्यांचे जे सूर आहेत हे सूर अगदी अनंतापर्यंत टिकून राहणार. अनेक गाणी त्यांनी गायली. मला ना या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते. एकूण त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये 18 फिल्मफेअर पुरस्कार हे त्यांच्यासाठी जाहीर झाले. त्यातले काही त्यांना मिळाले, काही मिळाले नाहीत. पण त्यातली गंमत अशी आहे की ज्या ज्या गायनासाठी, ज्या गाण्यांच्या गायनासाठी त्यांना हे पुरस्कार जाहीर झाले ती गाणी अजरामर आहेत. म्हणजे अगदी सुरुवातीला 1967 साठी त्यांना पहिला फिल्मफेअर जाहीर झाला होता. त्यात त्या विजयी झाल्या, त्यांना तो मिळाला. 10 लाख नावाचा चित्रपट होता आणि
त्याच्यामध्ये गाणं होतं गरीबों की सुनो. म्हणजे ही गाणी सगळी, म्हणजे मी एवढ्यासाठी ते सगळं सांगतोय की आत्ता नुसतं जरी उल्लेख केला तरी सुद्धा ही गाणी चटकन तोंडावर येतात. त्या पिढीच्या, जुन्या पिढीच्या तर येतात, पण नवीन पिढीतली जी मुलं आहेत त्यांना सुद्धा ही गाणी माहिती आहेत. 1969 मध्ये त्यांना एक पुरस्कार प्राप्त झाला होता फिल्म फेअरचा. शिकार चित्रपट होता आणि त्याच्यामध्ये गाणं होतं पर्दे में रहने दो. हेही गाणं तेवढंच अगदी प्रसिद्धीच्या टोकावर होतं. त्याच्यानंतर त्यांना 1972 मध्ये अंदाज नावाचा चित्रपट आला, त्याच्यामध्ये गाणं होतं जिंदगी एक सफर है सुहाना. नामांकन जाहीर झालं, पुरस्कार मिळाला नाही, पण त्या गाण्यानं रेकॉर्ड्स केले. खरे 1972 मध्ये पिया तू अब तो आजा हे गाणं आलं, त्यासाठीचा त्यांना फिल्मफेअर मिळाला. मग दम मारो दम 1973 मध्ये त्या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर मिळाला. राजा राणी नावाचा एक चित्रपट आला 1974 मध्ये, त्याच्यामध्ये त्यांना नामांकन मिळालं. जब अंधेरा होता है ते गाणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अशी अनेक गाणी, मग होनी लगे है, रात जवान, अच्छे समय पर तुम, ये हवस है तू क्या जाने, चोरी चोरी, सोला सिंगार, चैन से हमको कभी, अशी अनेक गाणी, कविता आपल्याला सांगता येतात ज्यांनी अधिराज्य आजही, म्हणजे आज एवढी वर्ष उलटून गेली मात्र आजही ही अवीट गाणी आहेत. ही कधीच जुनी होणारी गाणी नाही आहेत. आणि हा ठेवा आहे आशाताईंनी किंवा मंगेशकर कुटुंबानं संपूर्ण देशाला, संपूर्ण जगाला एक ऊर्जा दिली, एक आनंद दिला. कान तृप्त होण्याचे जे सूर आहेत ते या गायकीमध्ये होते आणि ती गायकी आपण कधीच विसरू शकणार नाही. तसं लता दीदींना प्रशांत, आणि ही दृश्य जी आता आपण स्क्रीनवर पाहतोय, म्हणजे आशाताई ज्या काळामध्ये मुंबईमध्ये आल्या असतील त्या काळातल्या मुंबईचं हे दृश्य एक चाळ आहे आणि त्या चाळीतनं आशाताईंना आदरांजली वाहिली जाते तिच्या वरच्या मजल्यावरनं. म्हणजे जुनी मुंबई आणि नवी मुंबई या दोन्हीचं दृश्य सांगणारी ही मुंबईमधली, म्हणजे बाजूच्या बाजूला आपल्याला मोठ्या उंच उंच इमारती दिसतात आणि समोर एक छोटीशी चाळ दिसतेय. कदाचित जेव्हा आशाताई पहिल्यांदा मुंबईमध्ये आल्या, आपलं करिअर करत होत्या, त्यांनी ज्या पद्धतीची मुंबई पाहिली होती, आज त्याच पद्धतीच्या मुंबईच्या ज्या खाणाखुणा राहिलेल्या आहेत त्याच खाणाखुणा आज आशाताईंना अखेरचा निरोप देत आहेत. खूप मोठं आयुष्य लाभलं आणि त्या मोठ्या आयुष्यामध्ये त्यांनी समाजासाठी योगदानही दिलं आणि कदाचित त्याचंच हे दृश्य स्वरूप आपल्याला आता स्क्रीनवर दिसतंय. आणि ज्या वेळा त्या आल्या, म्हणजे आता तू जसं म्हणालीस की ज्या वेळेला त्या आल्या असतील, खरं तर त्यांच्या गायन कारकिर्दीची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला चित्रपटांचा जो काळ होता तेव्हा लता मंगेशकर असतील किंवा शमशाद बेगम आहेत, गीता दत्त आहेत, अशा ज्या गायिका आहेत, या गायिकांचं अधिराज्य होतं. आणि लता मंगेशकर तर त्या बहीण आहेत, मोठी बहीण आहे आणि तो वटवृक्ष होता घरात. आपण जसं म्हणतो की अरे वटवृक्षाच्या छायाखाली पुढची येणारी झाडं दबली जातात, त्यांची वाढ होत नाही, पण ते आशा भोसलेंच्या बाबतीमध्ये झालं नाही. कारण आशा भोसलेंची गायकी वेगळी होती, त्याला एक वेगळा टच होता, त्यांच्या आवाजाला एक वेगळी झालर होती आणि त्यामुळे ते जे वेगळेपण आहे ते वेगळेपण सातत्यानं दिसत राहिलं. आणि ते नुसतं हिंदीत नाही दिसलं, ते मराठीत सुद्धा दिसलं. मराठीमधले अनेक नावं आपल्याला घेता येतात ज्यांच्या सोबत त्यांनी, सुधीर फडकेंसोबत त्यांनी गाणी म्हटली, हेमंत कुमारांसोबत गाणी म्हटली, सुरेश वाडकरांसोबत गाणी म्हटली, अगदी स्वतःच्या बहिणीसोबत, म्हणजे लता दीदींसोबत. खरं तर लता दीदी त्या गुरुस्थानी होत्या, त्यांच्यासोबत त्यांनी गाणी म्हटली, अनुराधा पौडवालांसोबत गाणी म्हटली. आणि अनेक जे मराठीतले कवी आहेत, गीतकार आहेत, त्यांनी लिहिलेली गाणी म्हटली. त्यातले जॉनर्स खूप वेगळे वेगळे होते. बाबा बोरकरांचा जॉनर वेगळा होता, आरती प्रभूंचा वेगळा होता, गदी माडगुळकरांचा वेगळा होता, शांता शेळकेंचा, इव्हन सुरेश भट तर गझलकार होते, त्यांचा जॉनर वेगळा होता, सुधीर मोघे. आणि प्रशांत, तुम्ही आता ते हिंदी आणि मराठीचा उल्लेख केलात म्हणून, म्हणजे काय रेंज आहे हिंदीमध्ये दम मारो दम आणि इकडे मराठीमध्ये आल्यानंतर केव्हा तरी पहाटे. ह्या गाण्यांची जी रेंज होती, त्यांची जी वर्सिटॅलिटी होती, वेगवेगळा भाव प्रत्येक गाण्यामध्ये आणण्याची जी त्यांची हातोटी होती, ते कदाचितच आतापर्यंत कुठल्या गायिकेला जमली असेल, रादर नाहीच जमली, जी इतकी मोठी रेंज होती. अगदीच. आणि दुसरा त्याच्यातला जो भाग आहे तो संगीतकारांचा, म्हणजे एकीकडे ओपी नय्यर, एस डी बर्मन यांची कारकीर्द आणि त्याच वेळेला त्यांच्या नंतरचे जे पुढचे आत्ताचे सगळे संगीतकार आहेत, मग अगदी ए आर रहमान असतील, त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. मराठीत त्यांनी दत्ता डावजेकरांबरोबर काम केलं, श्रीनिवास कळेंबरोबर काम केलं, श्रीधर फडकेंसोबत काम केलं.
त्याच्यातला आणखीन एक भाग म्हणजे आता स्क्रीन बाबत जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एखाद्या नायिकेवरती जेव्हा गाणं चित्रित होतं तेव्हा त्या नायिकेच्या नावानं अनेक वेळेला ती गाणी ऐकली जातात म्हणा किंवा लक्षात राहतात अनेकदा. हो, पण तसं आशाबाईंच्या बाबतीमध्ये नाही नाही झालं. झालं. त्यांच्या नावानं ती गाणी लोकांनी लक्षात ठेवली. हे हा आवाज आशाबाईंचा आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं. मग मधुबालावरती पण गाणं चित्रित झालं, तेही लोकांनी लक्षात ठेवलं. आणि उर्मिला मातोंडकर, ऐश्वर्या राय यांच्यावरती चित्रित झालं, त्यातही आशाबाईंच्या आवाजाची झलक ही कायम राहिली. आणि उलट आत्ताच्या ज्या सगळ्या अभिनेत्री आहेत त्यांचा एक अट्टहास असायचा की आशाबाईंनी आपल्यासाठी एखादं गाणं म्हटलं पाहिजे आणि ते स्क्रीनवर प्रेझेंट करण्याचं किंवा सादर करण्याचं नशीब आपल्याला लाभलं पाहिजे. असं अनेकदा आपल्याला या सगळ्या अभिनेत्री म्हणताना किंवा बोलताना आपण त्यांच्या मुलाखतींमधून ऐकतो. त्यामुळे एक अजरामर प्रवास आहे हा आणि कधीही न संपणारा. तसं शरीर रूपानं जरी त्या आज आपल्यात नसल्या, अनेक आपण पाहतोय गर्दी प्रचंड आहे रस्त्यावरती. आता आपण त्यांना निरोप देण्याकरता सर्वसामान्यांपासून अगदी प्रत्येक क्षेत्रातले आणि म्हणजे त्या गर्दीतल्या प्रत्येकाला म्हणजे तो कोणत्याही वयाचा असू देत, कोणत्याही क्षेत्रातला असू देत, त्याला त्याच्या त्याच्या आयुष्यामधल्या वेगवेगळ्या भाव जेव्हा त्यानं अनुभवले असतील त्या प्रत्येक भावाला प्रतिनिधित्व करणारं गाणं आशाताईंनी दिलेलं आहे. इतकी वर्सेटॅलिटी होती. म्हणजे त्याला जर देवाचं स्मरण करायचं असेल तरी आशाताई आहेत, त्याला प्रेमाचा विरह सहन करायचा असेल तरी आशाताई आहेत, त्याला प्रेम साजरं करायचं असेल तरी आशाताई आहेत, त्याला नातं साजरं करायचं असेल तरी आशाताई आहेत, आणि त्याला अत्युच्च आनंद साजरा करायचा असेल आयुष्यातला तरीही आशाताई आहेत. इतकं कुठलेही बॉर्डर्स नसलेले इतकं असं गायन हे आशाताईंनी आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. आणि अशा म्हणजे अशी गायकी खूप कमी आहे. हो, आशाबाईंनी नाचरे मोरा पण तेवढ्याच ताकदीनं खरंय. म्हटलं. आणि लहान मुलं जी आहेत म्हणजे आत्ताची पिढी सुद्धा नाचरे मोरावर नाचते. म्हणजे आता जर आपण शाळेतली गॅदरिंग आणि बघितली तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी नाचरे मोरा गाणं लागलेलं आपण पाहतो. त्याच वेळेला आई ये मेहर सारखी वगैरे गाणी आणि आता राधा कैसे न जले. हा, अगदी अगदी अगदी. किंवा तन्हा तन्हा यहाँ पे जिना, जीव लगा राहील. म्हणजे आता मराठीतली एक रेंज आणि हिंदी मधली एक रेंज. सो त्यांना कुठल्याही ना असं बाउंड्रीज नव्हत्या. त्यांना असं तुम्हाला चौकटीत सांगता नाही येत नव्हतं कशामध्ये. अगदीच. त्यामुळे एवढ्या ताकदीची गायिका आणि आज आपण खर तर हा खरंच मोठी हानी आहे म्हणूया किंवा आपल्या सगळ्यांसाठी हे जे नुकसान आहे हे नुकसान कधीच न भरून येण्यासारखं आहे. पण आता कालाय तस्मै नमा तसं आपल्याला स्वीकारावं लागेल. पण त्यांनी जे करून ठेवलंय, त्यांनी जो एक ठेवा, एक अजरामर ठेवा आपल्या संगीत क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांना दिलेला आहे, हा ठेवा अगदी अनंत काळापर्यंत आपल्या सगळ्यांना ऊर्जा देत राहील, आपल्या सगळ्यांना आनंद देत राहील. आणि दुसरं म्हणजे मगाशी जे तुम्ही म्हणालात की बाउंड्रीज माहीत नव्हत्या, कुठल्याही कसल्या मर्यादा नव्हत्या, तेच त्यांच्या जीवनाचं पण म्हणजे त्यांच्या एकूण आयुष्यामध्येही तसंच होतं की कसलीही बंधनं नाहीत. मला आवडेल तसं, मला जे पटतं तसं जगणं, याच्यामध्ये त्यांनी जो विश्वास ठेवला. बरं, त्यासाठी जगाची बंधनंही मानली नाहीत किंवा जगाला त्यांनी पुसलं सुद्धा नाही. माझं आयुष्य माझ्या टर्म्सवर हे जगण्यासाठी जी ताकद लागते आणि आपण त्या व्यक्तीसाठी म्हणतोय जी व्यक्ती 1933 साली जन्माला आली. खरं आहे. म्हणजे तो काळ जर आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल, 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या आधी म्हणजे त्या 16-17 वर्षांच्या होत्या असतील जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, तो जो सगळा काळ आणि आत्ताचा काळ, तंत्रज्ञानाचा काळ, ह्या दोन मोठ्या रेंज त्याने बघितल्या. आणि तरीही त्या प्रत्येक ठिकाणी परफेक्ट जाऊन बसल्या. मी त्या काळातली आहे, मी पूर्वीची गायिका आहे, मी याच पद्धतीनं गाणार, असं त्यांना कधीच कुठे आपण म्हणताना किंवा असं प्रेझेंट होताना बघितलं नाही. त्यांनी काळ स्वीकारला, काळातले बदल स्वीकारले, तंत्रज्ञान स्वीकारले, खुल्या दिलानं स्वीकारले. अगदीच. ही मजबुरी म्हणून नाही. अगदीच. आणि ते दिसायचं त्यांच्या प्रेझेंटेशन मधून, त्यांच्या बोलण्यातून. त्या अवाक व्हायच्या अनेक वेळेला त्या कुतूहलानं बोलायच्या, किती बदललंय सगळं. आपण जर त्यांच्या मुलाखती बघितल्या असतील किंवा त्यांना बोलताना जर आपण ऐकलं असेल तर हे सातत्यानं दिसायचं आपल्याला की नवीन स्वीकारण्याची जी ताकद असते म्हणूया किंवा इच्छाशक्ती म्हणूया
की नवीन आहे पण मला म्हणजे स्वीकारायचं त्यांनी आहे. रियालिटी शोज ना सुद्धा कधी नाकारलं नाही. अगदीच, त्याच्यामध्ये त्यांचा अगदीच. सहभाग खूप जास्त नव्हता, पण तो नव्हता असंही नाही. म्हणजे त्यांनी वेळोवेळी तिथं सुद्धा आपला सहभाग नोंदवला. तिथे सुद्धा नवीन कलाकारांना संगीतकारांना किंवा गायकांना प्रोत्साहन देण्यास तिथेही त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही. अगदीच अगदीच. आणि प्रत्येक ठिकाणी त्या ज्या ज्या वेळेला गेल्या त्या त्या वेळेला त्यांच्याकडे त्यांना फरमाईशी व्हायच्या रंगमंचावरती. मग त्या रियालिटी शोज मध्ये असू देत किंवा लाईव्ह स्टेज शोज त्या करायच्या, त्याही वेळेला त्या फरमाईशी व्हायच्या. लोकांना त्यांनी म्हटलेली गाणी पुन्हा 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 ऐकायची असायची, जी अजरामर गाणी आहेत हो. त्यांच्या स्वरातली. पण त्यांनी कधी अवहेर केला नाही लोकांच्या इच्छेचा. त्या सतत प्रेक्षकांसाठी जगल्या. प्रेक्षकांचा विचार करत त्यांनी अनेक प्रयोग केले आणि ते प्रयोग खूप म्हणजे आता जे त्यांचं एक गाणं आहे की अभी न जाओ छोडकर, असं मला वाटतं की प्रत्येकाच्या मनामध्ये ते भाव आत्ता असतील खरंय खरंय. की दिल अभी भरा नाही. दिल अभी भरा नाही. सगळ्यांसाठी तीच भावना आहे. आणि म्हणजे अशा कितीतरी ओळी असतील ज्या आज सगळ्यांच्या ओठांवर असतील. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे क्षण असतात ज्या क्षणाला आपण कधीतरी आपल्या स्वतःला एकटं मानतो आणि त्यावेळेस अशा गाण्यांमधल्या अनेक ओळी आपल्याला पुढे जाण्याची उर्मी देतात, ताकद देतात. तशा असंख्य लोकांना असंख्य क्षणांमध्ये त्यांनी सोबत केलेली आहे आणि त्या क्षणांची सोबत ही त्या लोकांपासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. आशाताईंचं हे जे देणं आहे सगळ्यांसाठी, भाषेच्या पलीकडे जाणारं, शब्दांच्या पलीकडे जाणारं, ते देणं मला वाटतंय खूप मोठं आहे. आणि त्या खरंच भाग्यवान होत्या की इतक्या लोकांच्या आयुष्यामध्ये त्या ते देणं देऊ शकल्या. नक्कीच. आणि त्यांचा वावर जो होता ना स्क्रीनवरती, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की त्यांना ते फुलं, गजरे, साड्या आणि प्रचंड त्यांचा जो एक ऑरा होता, हो हो. प्रचंड ऊर्जा, आणि ते जाणवायचं आपल्याला की किती सकारात्मक ऑरा असेल. आणि त्यांच्यात वावरणारी जी माणसं होती त्या माहोल बदल दिया असं त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं. आणि हे व्यक्तिमत्व कायम आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहील. आपण कधीच त्यांना विसरू शकणार नाही. आणि त्यांची गाणी तर आहेतच आपल्या सोबतीला, जी कायम म्हणजे साथ त्यांच्या देत राहतील. व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं तर एक शब्द मला आवर्जून वापरावासा वाटतो, तो म्हणजे खळखळाट. जी. म्हणजे त्या यायच्या तेव्हा म्हणजे कुठल्याही स्टेजवर येऊ देत. अगदी आता काल मुख्यमंत्र्यांनी जी आठवण सांगितली की त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता गाच तुम्ही, आणि मुख्यमंत्र्यांना ते मान्य करावं लागलं आणि त्यांना गावं लागलं. म्हणजे त्यांचा दरारा होता, प्रेम होतं, जिव्हाळा होता आणि तो सगळ्या त्यांच्या व्यक्तिमत्वातनं दिसायचा. आणि त्याच्यासाठी कुठलं स्टेज, समोरची कोण व्यक्ती, असली बंधनं नाही पाळली त्यांनी कधी. कधीच कधीच. आणि तो एक त्यांच्या स्वभावाचा भाग म्हणूया हो. किंवा आपण त्यांच्या एकूणच जी पर्सनॅलिटी होती त्यांची, त्या चा एक भाग म्हणून त्यांचा वृत्ती आपल्याला म्हणता येतं. त्यातून आपल्याला दिसायचं की त्या किती सकारात्मक आहेत या सगळ्याच्या दृष्टिकोनातून. त्यांनी केलेलं काम तेवढं ताकदीचं आहेच, पण व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून सुद्धा त्यांनी समाजावरती सोडलेली जी छाप आहे, ती छाप आपण सगळे कधीच विसरू शकणार नाही. आणखी एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू म्हणून किंवा त्यांच्या आयुष्यातली एक महत्वाची ओळख म्हणून जी त्यांनी कायम सगळ्यांसमोर आणली, जी. ते म्हणजे त्या उत्तम खवय्या होत्या. आणि त्यांना स्वयंपाकही प्रचंड आवडायचा, ज्याच्याबद्दल त्या खूप वेळा बोलायच्या. जी जी जी. आणि सतत त्याने म्हणजे त्या अनेक कार्यक्रमांमधून ज्या वेळेला यायच्या त्यावेळेला म्हणजे नुसतं गाण्याबद्दल सतत त्यांना बोलत राहायचं किंवा आपल्याबद्दलच सातत्यानं, असं अनेक वेळेला होतं. अशी अनेक व्यक्तिमत्व आपण पाहतो आपल्या आजूबाजूला. तसा तो स्वभाव नव्हता. त्यांना काय आवडतं, आवडलेल्या गोष्टीचं कौतुक करणं, आणि ते सुद्धा दिलखुलासपणे की हे मला आवडलं. मला मध्यंतरी त्या एका रियालिटी शो मध्ये होत्या, त्यावेळेला त्यांनी आत्ताची जी मुलं आहेत, जी अगदी 17, 18, 20 वर्षाची मुलं जी रियालिटी शोज मध्ये उतरतात आणि त्यांचीच गाणी ते सादर करत होते. आणि त्या एवढं दिलखुलासपणे, म्हणजे एका मुलीला तर त्यांनी असं सांगितलं की हे गाणं तू माझ्यापेक्षा पण छान गायलंयस. हा जो एक खुलेपणा होता, तो खुलेपणा त्यांच्या स्वभावातला होता आणि तो सहज होता. म्हणजे तो मारून मुकून आणलेला किंवा शूटिंग पुरता आणलेला किंवा त्या भागात असं बोलायचं आहे आपल्याला म्हणून आणलेला असं कुठेच ते दिसायचं नाही. कारण शेवटी जेव्हा कॅमेऱ्यासमोर कलाकार येतात त्यावेळेला कॅमेरा हा आरसा आहे
आणि तो काही लपवत नाही. त्यामुळे जे जसं आहे तसं तो कॅमेरा आपल्याला दाखवतो. त्यामुळे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व आपण जसं पाहिलं तशाच त्या होत्या याची खात्री निश्चितपणे नव्हती. पण प्रशांत असं कधी झालं नाही म्हणजे दिसायला देखणं व्यक्तिमत्व अत्यंत सुंदर असलेलं व्यक्तिमत्व सिनेसृष्टीमध्ये इतक्या ओळखी कायम वावर आणि अभिनयाचं अंग अजिबातच नव्हतं असंही नाही त्यांना कधी पडद्याचा मोह नाही पडला. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्या जेव्हा तुम्ही बघितलं असेल स्टेज शो जेव्हा त्या करायच्या किंवा टीव्हीच्या कुठल्या कार्यक्रमामध्ये त्या यायच्या आणि त्या जेव्हा उभं राहून गाणं म्हणायच्या तेव्हा त्या एक दोन स्टेप करायच्या त्या गाण्यामधल्या. म्हणजे काही कार्यक्रमांमध्ये त्यांनी त्या स्टेप्स केल्यात आणि त्याचे फोटो व्हायरल व्हायचे, ते व्हिडिओ व्हायरल व्हायचे आणि अगदी अगदी दिलखुलास म्हणजे आपल्याला असं आपण नेहमी म्हणतो ना की एखादी एवढ्या अनुभवी एवढी मोठं व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे आणि ते एवढ्या सहजपणे ते वावरेल आपल्यासोबत आपल्याला सोबत घेऊन ते तिथे राहील असं आपल्याला वाटत नाही. त्यामुळे आपण थोडंसं बिचकून असतो. पण त्यांच्या बाबतीमध्ये ते नव्हतं. त्या बिनधास्त त्यांच्या गाण्यावरती ज्या पद्धतीचं गाणं असेल त्या गाण्यावरती त्या थिरकायच्या, त्या तिथल्या जी लोक असायची त्यांना सोबत घ्यायच्या आणि त्यांना खुलं म्हणजे त्यांना मोकळं होऊ द्यायच्या आपल्या समोर. एक जो दबाव असतो तो दबाव त्या राहू द्यायच्या नाहीत. हा त्यांचा एक व्यक्तिमत्वाचा भाग होता. म्हणजे कला हा भाग आहेच. एका जागेवर उभं राहून गाणं म्हणणं आणि अशा स्टेज शोज मध्ये सगळ्यांच्या समोर प्रेक्षकांच्या समोर यायचं आणि ते गाणं अगदी तल्लीन होणं म्हणतो ज्याला आपण, ते तल्लीनतेनं ते सादर करणं आणि त्यावेळेला जी काही आपल्या अंगाची हालचाल होते ती अगदी दिलखुलासपणे लोकांसमोर मांडणं हे एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. आणि तो कायमच फक्त स्टेज शोज पुरती नाही तो अनेकदा दिसायचा सुद्धा. आणि एक जात्याच बंडखोरी होती त्यांच्या स्वभावामध्ये, पॉझिटिव्ह बंडखोरी असं आपण म्हणूया त्याला हवं तर. पण आणि ती त्यांच्या गाण्यामध्येही होती, त्यांच्या वागण्यामध्येही होती, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा ती दिसली. निश्चित. आणि ह्या सगळ्यामुळे आज आपण जो काही जनसागर उसळलेला पाहतोय तो आज आपण मुंबईतल्या या रस्त्यांवरती पाहतो आहोत. आता हे खरं तर अखेरचा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये अनेक मुंबईकर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक, प्रत्येक स्तरातले, मग ते चित्रपट सृष्टीच नाही नुसती, उद्योजक आहेत, अनेक राजकारणी आहेत, हे सगळेजण या त्यांच्या अखेरच्या प्रवासामध्ये सहभागी होताना आपण पाहतो आहोत. ज्या खरं तर शरीराचा प्रवास संपलाय पण सुरांचा प्रवास मात्र अजरामर आहे आणि तो सुरू राहील. सुरांचा प्रवास अजरामर आहे आणि तो सुरू राहील हे खरं आहे. आणि याचं थोडंसं श्रेय आपण तंत्रज्ञानाला सुद्धा देऊयात. ब्लॅक अँड व्हाईट टू कलर हा जो प्रवास आशाताईंचा राहिलेला आहे तो प्रवास फक्त तंत्रज्ञानाचा राहिलेला नाहीये, तर आशाताईंचा आवाज अगदी तेव्हापासूनचा आतापर्यंत आपल्यापर्यंत घेऊन येणारा सुद्धा तो प्रवास राहिलेला आणि पुढची अनेक शतकं दशक हे सगळं आपल्यासोबत राहील हे आपलं भाग्य आहे. त्यामुळे आशाताई शरीरानं जरी आपल्यासोबत राहणार नसल्या आता तरीही त्यांचे सूर हे अजरामर आहेत, ते कायम आपल्यासोबत राहणार आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणासाठी त्यांची सोबत राहणारच आहेत. आतापर्यंत 3 ते 4 पिढ्यांना त्यांनी सोबत केलेली आहे, पण खात्री आपल्या सगळ्यांनाही आहे की पुढच्या अनेक पिढ्यांसाठी सुद्धा आशाताई त्यांचा हा ठेवा ठेवून गेलेले आहेत. प्रशांत, खूप खूप धन्यवाद या सगळ्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल.